तर नमस्कार मित्रांनो, आता आम्हाला सुट्टी पडलेली आहे. मग आम्ही काय घरी बसत नाही शांत. सकाळी उठलो आणि हे लोक आले जरा, की बोलले चल रानात जाऊन येऊया. मग आम्ही बसलो होतो बाहेर इथेच. नंतर दर्शील पण येत होता, मग दर्शीलचा वेट करत होतो. तेवढ्यात तो आला आणि आम्ही निघालो रानामध्ये फिरायला. तर मित्रांनो, ही इकडची जागा सागरदादाची आहे. म्हणून तो जरा बोलतोय की मी बघतो माझ्या झाडावर काय लागलं आहे का आंबे वगैरे. मी बोललो आम्ही खालीच थांबतो. हे दोघं काय ऐकत नव्हते, ते दोघं त्याच्यासोबतच गेले आणि मी खालीच होतो. त्यानंतर ते सर्वजण आले आणि आम्ही बोललो की आता रातांबे काढायला जाऊया. मग रातांब्याच्या झाडावर सागरदा चढला आणि रातांबे काढून देत होता. तर मित्रांनो, परवाही आम्ही रातांबे आणलेले होते म्हणून आज थोडेच काढले. बोललो आता थोडे खायचेच आहेत, फक्त तेवढेच खाऊ. त्यानंतर आम्ही बोललो की आता आंबे पाडून बघूया. इथे होते काही आंबे, मग ते आम्ही पाडत होतो. तर आंबे पाडून झाले आणि आम्ही इकडे आलो जरा हे प्लांट काढायला, कारण आम्हाला ते घरी न्यायचं होतं, घरी लावायला. आणि मित्रांनो, या प्लांटचं नाव काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर हे प्लांट आम्ही खूपच तोडले आणि बोललो की आता आम्ही घरी नेलं तर कोण ना कोण बाजूला मागतील. मग आम्ही बोललो 2-3 नेऊन फायदा नाही, बरंच नेऊया. आणि भरपूर काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही काय काय काढलेलं आहे. प्लांट काढलं आहे, कैरे आहे, रातंबे आहेत. तर त्यानंतर आम्ही निघालो आता घरी, कारण आता वाजले होते 12:30-1. मग आम्हाला जेवायचंही होतं. जेवून झालं आणि मोठ्या पोरांचा फोन आला. ते बोलले की इकडे मी केस कापतोय, जरा फणी हवे, तर फणी घेऊन ये शुभम. तर मी लगेचच फणी घेऊन निघालो आणि तुम्ही बघू शकता इकडं पोरं सर्वजण आहेत आणि केस कापतायत. तर ह्याची पण दाढी करत होता अनुपदा. तेवढ्यात वाटतं एक फोडली आणि रक्त काढलाय. आता हा आमचा नावी आत्ताच कापतोय तो. तर मित्रांनो, पंकजाचे केस तर कापून झाले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि काय काय जण जेवलेही नव्हते म्हणून आता आम्ही निघालो घरी. तर मित्रांनो, आत्ता वाजले होते 4 आणि खेळायचं टायमिंग झालं होतं. तर आम्ही सर्वजण निघालो खेळायला. तर टॉस वगैरे झाला आणि अनुपदाच्या टीमची बॅटिंग होती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.